नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाकडून वृद्ध नागरिकांसाठी एक अभिनव अशी योजना राबविली जात आहे. म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत वृद्ध लोकांना ठराविक स्वरूपात पैसे दिले जाणार आहेत. 900 रुपयेपर्यंत आर्थिक मदत वृद्ध लोकांना या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. संजय गांधी निराधार योजनेला लाभ कोणाला मिळणार? कोणती व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र आहेत? निकष काय 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 आहेत? अर्ज कसा करायचा? अशी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही वृद्ध नागरिक असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी वृद्ध नागरिक असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण ह्या योजनेच्या माध्यमातून मोठा फायदा मिळू शकतो. आणि व्हिडिओला लाईक करा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, अप्लाय कसं करायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, योजना कशी राबवली जाते पाहूया. योजनेचं नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना. योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाकडून आहे. उद्देश वृद्ध लोकांना आर्थिक सहाय्य करणे. फायदा 700 ते 900 रुपये लाभ मिळणार आहे. पात्रता महाराष्ट्रातील 65 वर्षाचे नागरिक असणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहे. आर्थिक अधिकृत संकेतस्थळ आहे, ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्रता निकष ह्या पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवाराच्या 65 वर्षापेक्षा कमी वयाचा असावा. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 पेक्षा कमी असावे. निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग ह्यासारख्या आजारामुळे स्वतःच्या चरित्र चालवून न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवासह घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, शुल्कग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. ह्या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या सर्व पात्र व्यक्ती देखील योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत. मित्रांनो, हे झालं ह्या योजनेचं पात्रता निकष. संजय गांधी निराधार योजनेचं बेनिफिट्स पाहूया. संजय गांधी निराधार योजनेच्याद्वारे पात्र व्यक्तीला प्रति महिना 600 रुपये दिले जातं. लाभार्थी व्यक्ती कुटुंबात 2 व्यक्ती योजनेचा फायदा घेत असल्यास दोन्ही व्यक्तींना एकत्रित 900 रुपये प्रति महिना मिळणार आहे. सर्व पात्र व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते. रक्कम ही 600 रुपये प्रत्येकीला दिली जाते. फक्त जर 2 व्यक्ती एका कुटुंबातील लाभ घेत असतील तरच त्यांना मात्र एकत्रित 900 रुपये दिला जाणार आहे. एका महिन्याला ह्या आर्थिक मदत केली जाणारी आहे, त्यामुळे वार्षिक 7,200 रुपये एवढी मदत त्यांना मिळणार आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे पाहूया. संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्जदार उमेदवार ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतात. उमेदवार योजनेचा फॉर्म खालीलप्रमाणे दिलेल्या सूचनेचे पालन करून भरावे आणि संबंधित अधिकृत कार्यालयात जमा करायचा आहे. प्रथम तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचं फॉर्म मिळवायचं आहे. फॉर्म मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊ शकता आणि तिथे अर्ज घेऊ शकता. अर्ज मिळाल्यानंतर ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरायची आहे. चुकीची माहिती आढळल्यास व्यक्तीला पैसे मिळणार नाहीत. अर्ज भरून झाल्यावर संबंधित कार्यालयात योजनेचं फॉर्म जमा करायचा आहे. कार्यालयामध्ये अधिकृत तुमच्या अर्जाची पडताळणी करतील. संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्ज सादर करण्याची ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, तलाठी कार्यालय. ह्या कार्यालयामध्ये
तुम्ही भरून दिलेलं फॉर्म तिथं नेऊन जमा करायचा आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, हा योजनेला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही आणि ह्या योजनेमध्ये 65 वर्षाच्या खालीलच व्यक्ती पात्र असणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेला तुम्ही ऑफलाईन स्वरूपात अर्ज करू शकता आणि जास्तीत जास्त अशा वृद्ध लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ परत आपल्या चॅनलवरती भेटूया. जय हिंद, महाराष्ट्र. धन्यवाद.